ओस्टिओपोरोसिस या आजारामध्ये हाडे जास्त ठिसूळ बनतात। खास करून वय जसजसं वाढत जातं तसतशी ओस्टिओपोरोसिसची शक्यता वाढत जाते। पाठीचा मणका, हिप आणि मनगट या भागामधल्या हाडांना याचा धोका सगळ्यात जास्त असतो। त्यामुळे ओस्टिओपोरोसिस झालेल्या व्यक्ती अगदी जराशा पडल्या किंवा थोडा जरी ताण त्यांच्या बोन्सवर आला तरी त्यांना फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते। नमस्कार, मी कल्याणी होमिओपॅथी हॉलिस्टिक्स मधून डॉक्टर कल्याणी आणि आज आपण पाहत आहोत ओस्टिओपोरोसिस या आजारांविषयी आणि त्याच्या कारणांविषयी। आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यावर येणाऱ्या हॉर्मोन्स मधल्या बदलांमुळे ओस्टिओपोरोसिस होण्याचा धोका पुरुषांपेक्षा महिलांना जास्त असतो। रजोनिवृत्तीनंतर म्हणजे पोस्ट मेनोपॉझल एज या टप्प्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जो इस्ट्रोजन हार्मोन असतो त्याची पातळी कमी होते। त्यामुळे जवळपास 2/3 महिलांना ओस्टिओपोरोसिस होतो। याबरोबरच इतर कारण म्हणजे अर्ली मेनोपॉज म्हणजे 40च्या आधी रजोनिवृत्ती, पाळी थांबणे किंवा मग टोटल हिस्टेरेक्टॉमी बिफोर एज 45 म्हणजे 45च्या आधी तुमचं जर पूर्ण गर्भपिशवी ओव्हरी सकट जर काढून टाकली असेल तर, त्याचबरोबर 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ जर तुम्हाला पिरियड येत नसतील मग त्याची कारण काही असू शकतात की ओव्हर एक्सरसाइज किंवा मग ओव्हर डाएटिंग। त्याचबरोबर हायपरथायरॉइडिझम मध्ये थायरॉइड हार्मोन्स अति प्रमाणात निर्माण होतात, त्यामुळे हाडांचं नुकसान होतं आणि मग फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते। आणि ऑटोइम्युन डिसऑर्डर्स किंवा मग सिलियाक आजार की ज्यामध्ये आतड्यांचं नुकसान होतं, त्यामुळे आतड्यांमध्ये जी पोषक द्रव्य आहेत ती व्यवस्थित प्रकारे शोषून घेतली जाते, त्यामुळे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यासारखी आवश्यक पोषक द्रव्यांचा तुटवडा निर्माण होतो आणि हाडं ठिसूळ होतात। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ओस्टिओपोरोसिसची लक्षणं समजून घेऊया। तोपर्यंत भरपूर पाणी प्या, न्यूट्रिशियस खा आणि मस्त राहा। धन्यवाद।